हाय फ्रेंड्स, तुमचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ। खूप दिवसानंतर बर्गर खायची इच्छा झाली, त्याच्यामुळे वहिनींनी सगळ्यांसाठी बर्गर घेऊन आलेले। आणखीन विशाल बर्गर खात नाही, त्याचं सध्या डायटिंग चालू आहे। त्याच्यासाठी त्याला टोमॅटो, बीटरूट, गाजर, कोबी आणि पुदिना असं सगळं मिक्स करून त्याच्यासाठी हे त्याचं जेवण होतं आजचं। आणि आम्ही सगळ्यांनी आज बर्गर खाल्लेला आहे। आम्ही बर्गर खाल्ला आणि खिचडी भात केलेला होता। आणि अद्विकाला बघा बर्गर खायची किती घाई होती। तिने स्वतः बर्गर तिला एक मी जेव्हा दिलं तेव्हा तिने स्वतः काढून घेतलं आणि तिला ते खायचं होतं। तिने बर्गरचं जे वरचा पाव असतो तो असा तोडून ती मनस्वीला आणि संग्रामला सुद्धा खायला देत होती। आणि इकडे संग्राम बसलेला आहे बर्गर खात। आणि अद्विका संग्रामनी त्याच्यामध्ये बर्गरमध्ये सॉस केचप टाकला होता आणि त्याच केचपचं पॅकेट तिने उचललं आणि ती स्वतःच्या बर्गरवरती सुद्धा ते केचपचं पॅकेट टाकत होती। तिला ते केचप त्याच्यामध्ये टाकूनच खायचं होतं। ते बघा अद्विकाला ते बर्गर खूप आवडलंय। ऍक्च्युली त्या बर्गरचं म्हटलं तिने फक्त त्याच्यावरचा थोडासा पाव खाल्ला, बाकीचं तिला मी काही देत नाही। पण मी तिला असं कधी कुठल्या गोष्टीला नाही सुद्धा म्हणत नाही, कारण जर लहानपणीच मुलांना ह्या सगळ्या सवयी लावल्या खाण्यापिण्याच्या तर मोठ्या झाल्यानंतर पोरं काही त्रास देत नाहीत। म्हणून मी तिला आतापासूनच तिला जे काही खायचं आहे ते खायला तिला मी देते। शक्यतो मी तिला ठराविक गोष्टी सोडल्या तर मी तिला बाकीच्या कुठल्याही गोष्टींमध्ये तिला अडवत नाही। बघा अशा प्रकारे आज आम्ही सगळ्यांनी बर्गर खाल्लेला आहे। मनस्वीनी आणि सईनी सुद्धा खाल्लेला आहे। अशा प्रकारे आमची आजची बर्गर पार्टी खूप छान झालेली आहे। थँक्यू वहिनी आम्हाला सगळ्यांना बर्गर आणल्याबद्दल। आणि आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच थांबवत आहे। आपण पुन्हा परत भेटूयात। आजचा माझा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला प्लीज तुम्ही कमेंट करून सांगा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि न्यू असाल तर सबस्क्राईब करा। थँक्यू, बाय।